श्री संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सध्या पुण्याच्या रस्त्यावरती पार पडतोय। आपण जर पाहिलं तर आपण सध्या पादुका चौकामध्ये आहोत आणि महाराजांची पालखी ही अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावरती आपल्यापासून आहे। आपण जर पाहिलं तर खरं तर या मातीतून चालणाऱ्या हजारो पावलांनी ही पुण्याची धरती सध्या पावन झाली आहे। या मातीतून चालणाऱ्या लाखो पावलांनी आज खऱ्या अर्थाने भक्तीचा महासागर या ठिकाणी उसळलाय। इथे प्रत्येक पावलागणी ज्ञानोबा तुकारामाचा गजर घुमतोय, प्रत्येक डोळ्यात विठ्ठल भेटीची आस आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास मानली जाणारी ही आषाढ एकादशीची वारी खऱ्या अर्थाने पुणे शहरामध्ये आता येऊन याचा प्रवास कुठेतरी पुढचा प्रवास चालू झालाय आणि श्रद्धेचा महासागर आणि माणुसकीचा सर्वात सुंदर सोहळा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर फक्त आणि फक्त ह्या वारीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल। खऱ्या अर्थाने चालतो मी वारी लिह तुझ्या दारी, तुझा मी विठ्ठला नित्याचा वारकरी म्हणत प्रत्येक वारकरी आज पुण्याच्या दिशेने पांडुरंगाच्या दिशेने वाटचाल करतोय। जिथे तकवा असतो तिथे भक्ती जिंकते, जिथे लाखो अनोळखी माणसं एकमेकांचे होतात तिथे वारी जन्म घेते। टाळ मृदंगाच्या निनादात, अभंगाच्या स्वरात आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषात आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र भक्ती रसात न्हाऊन निघाला असं म्हणावं लागेल। आपण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांची पालखी ही अवघ्या काही मिनिटावरती येऊन ठेवली। या पादुका चौकामध्ये आपण सध्या आहोत पुण्याच्या आणि मोठ्या संख्येने फक्त आणि फक्त महाराजांच्या पादुकांची एक झलक पाहण्यासाठी पुणेकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली। आपण जर सगळीकडे पाहिलं तर महाराजांचा रथ या ठिकाणी आलाय, महाराजांचा रथ या ठिकाणी आलाय। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा पालखी सोहळा पुणे शहरामध्ये पार पडतोय। मोठ्या संख्येने वारकरी असतील किंवा पुणे शहरातील पुणेकर असतील, भाविक असतील, मोठ्या संख्येने जगद्गुरूंच्या या पालखीसाठी महाराजांच्या पादुकांची एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते। तुकोबारायांची ही पालखी अवघ्या काही मिनिटावर आपल्याला पाहायला मिळते। बैलजोडांची ही बैलजोड आणि पालखी मधली ही सजावट जर आपण पाहिली तर मन प्रसन्न करणारं हे दृश्य आपण सध्या पुणे लोकच्या माध्यमातून पाहतोय। खऱ्या अर्थानं आज भक्तीचा महासागर पुणे शहरामध्ये उसळलाय असं म्हणावे लागेल आणि यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ सध्या श्री क्षेत्र देहूवरून सध्या पुण्याच्या पादुका चौकामध्ये येऊन ठेपलाय आणि ही गर्दी पोलीस प्रशासनाची आपण गर्दी बघितली किंवा मग वारकऱ्यांची आपण गर्दी बघितली तर सोबतच पुणेकर सुद्धा मोठ्या शहराने या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आता सध्या आपण जर पाहिलं तर रथाची आरती केली जाते आणि सगळे जी मंडळी या ठिकाणी आहेत ते या आरतीमध्ये लीन झाल्यात। फक्त आणि फक्त पादुकांची माऊलींची एक झलक पाहण्यासाठी, रथाला हात लावण्यासाठी आणि माऊलींच्या भेटीस गाठी घेण्यासाठी आणि स्वतःही पवित्र होऊन जाण्यासाठी हा भक्ती सागर या ठिकाणी उसळलाय। तर जिथे थक्का असतो तिथे भक्ती जिंकते आणि जिथे लाखो अनोळखी माणसं एकमेकांची होतात असाच हा पालखी सोहळा आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने पालखी जन्म घेते। अभंगाच्या स्वरात आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषात आज पुन्हा एकदा महाराष्ट्र भक्ती रसात न्हाऊन निघालाय। खऱ्या अर्थानं ध्यास पांडुरंग, श्वास पांडुरंग आणि आसुरलेल्या डोळ्यांची आज पांडुरंग म्हणत प्रत्येक वारकरी हा फक्त आणि फक्त एका झलकेसाठी, महाराजांच्या पावलांच्या एका झलकेसाठी या ठिकाणी आलाय। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने पालखी प्रस्थान करते। संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे शहरामध्ये येऊन ठेपलाय आणि या ठिकाणी पालखीचे जे काही विश्वस्त आहेत, सगळे मंडळातले जे काही विश्वस्त असतील, पालखी सोहळा प्रमुख असतील किंवा सदस्य असतील किंवा कार्यक्रमातले जे काही विश्वस्त आहेत ते या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचं। आपण पाहू शकता की श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आता अवघ्या काही तासांवरती आहोत। सध्या जगद्गुरूंची पालखी आपल्या समोर आलेली आहे। खरं तर हा भक्तीचा जो आहे तो महासागर या ठिकाणी उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर भक्तीचा महासागर सध्या पुणे शहरामध्ये उसळतोय। आपण सध्या पुणे शहरातील तुकाई पादुका चौक या ठिकाणी आहोत आणि हा भक्तीचा महासागर आपण लाईव्ह पाहतोय पुणे लोकच्या माध्यमातून। खरं तर गेले कित्येक दिवस झालं पुणेकर या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते आणि सध्या तो क्षण आलाय। ते म्हणतात ना की या मातीतून चालणाऱ्या लाखो पावलांनी भक्तीचा सागर उसळलाय। इथे प्रत्येक पावलागणिक ज्ञानोबा तुकारामाचा गजर घुमताना आपल्याला
पाहायला मिळतोय. प्रत्येक डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त विठ्ठल भेटीची आस आहे आणि फक्त एकच ध्यास आहे, ते म्हणजेच पांडुरंग. ही फक्त वारी नाही मंडळी, तर ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक अभूतपूर्व चित्र, अभूतपूर्व दर्शन सध्या आपण पुणे लोकवरती घेतोय. खरं तर ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास मानली जाणारी ही श्रद्धेचा महासागर, ही आषाढी एकादशीची वारी आणि माणुसकीचा सर्वात सुंदर सोहळा जर पाहायचा असेल तर ही आषाढी एकादशीची वारी तुम्ही अनुभवायला हवी. जिथे थकवा हरतो तिथे भक्ती जिंकते, जिथे लाखो अनोळखी माणसं एकमेकांची होतात तिथे वारी जन्म घेते. या टाळ मृदंगांच्या निनादात, अभंगाच्या स्वरात आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषात आज पुन्हा एकदा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघालाय. हा प्रवास फक्त पंढरपूरकडे नाही तर प्रत्येकाच्या अंतर्मनातल्या विठ्ठलाकडे जाणारा आहे. आपण पाहू शकता सध्या डोळ्यामध्ये भक्ती, ओठांवर नाम आणि पायात चैतन्य घेऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चौघडा सध्या रवाना होतोय. बैलांची जोडी आहे, मानाची बैल आहेत या ठिकाणी. आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुकाराम महाराजांच्या चौघडा गाडीला सध्या बैलांची जोड आपण पाहतोय आणि पुणे शहरातील अनेक नागरिक सध्या या ठिकाणी आलेले आहेत फक्त आणि फक्त माऊलीच्या एका दर्शनासाठी. खरं तर आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला हा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचा हा चौघडा आता आपण सध्या पुणे लोकवर पाहतोय. खरं तर पुणे शहरातील अतिशय मोठ्या प्रमाणावर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. पाठीमागे आपण पाहिलं तर बैल जोडाच नाही तर पालखी सोहळ्यातील अनेक विश्वस्त असतील किंवा मंदिरातील अनेक विश्वस्त असतील ते या ठिकाणी आहेत आणि पाठीमागे जो आहे तो चौघडा आता आपण गेलेला पाहिलो. तसेच आता या पुढे आपण पाहिलं तर अश्व सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. संत तुकाराम महाराजांचा जो काही अश्व आहे, ज्याला संत तुकाराम महाराजांचं रूप मानलं जातं, तो सुद्धा आपण पाहतोय. साक्षात माऊलींचं दर्शन या अश्वामध्ये असतं असं मानलं जातं. खरं तर विठ्ठल भेटीची आस मनामध्ये घेऊन हे सगळे वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने चालतायत. डोक्यावरचं ते ओझं वाटणार नाही, कारण पंढरीची आस, विठ्ठल भेटीची आस सध्या मनामध्ये घेऊन हे पावलं सध्या पंढरीच्या दिशेने चालतायत. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर भक्तीचा महासागर या ठिकाणी उसळलेला आहे. खरं तर टाळ मृदंगाच्या निनादात, अभंगाच्या स्वरात आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषात आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघालाय असं म्हणावं लागेल. जर तर डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त भक्ती, ओठांवर नाम आणि टाळ मृदंगाचा हा निनादात आपण पाहिला तर डोक्यावरती तुळशीची झाडं घेऊन, तुळशी घेऊन चालणारी ही पावलं आज लाखोच्या संख्येने विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत. आज लाखोच्या संख्येने विठुरायाला पाहण्यासाठी, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि लाडक्या सावळ्या विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी ही सगळी लाखो आणि हजारोच्या संख्येने पावलं आज पंढरीच्या दिशेने जात आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी भक्त असतील किंवा पुणेकर असतील किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेली वारकरी मंडळी असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सध्या ज्ञानेश्वर पादुका या ठिकाणी या चौकामध्ये आहोत आणि या चौकामध्ये भक्तीचा महासागर सध्या उसळलाय. चालतो मी वारी लीन तुझ्या दारी, तुझा मी विठ्ठला नित्याचा वारकरी म्हणत सगळे वारकरी सध्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जात आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये टाळ मृदंगाच्या नादामध्ये आणि आपण पलीकडे जर का पाहिलं तर पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सोबतीच पुणेकर ही या सगळ्या गोष्टींमध्ये पुणेकर ही पाठीमागे नाही आहेत. माणुसकीचा एक सगळ्यात मोठा हात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जागोजागी अन्नछत्र असतील किंवा पाण्याची व्यवस्था असेल, चहाची व्यवस्था असेल किंवा पाठीमागे आपण बघितलं अक्षरशः वारकऱ्यांच्या चटणीची आणि दाढीची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हा भक्तीचा सगळ्यात मोठा महासागर सध्या पुणे शहरामध्ये उसळलाय. आपण जर पाहिलं तर वारकरी अतिशय
खरं तर ही पावलं फक्त पाऊल वाट चालत नाहीये, तर माऊली ज्या वाटेवरती चालतात ती पाऊल वाट ही वारकरी तुडवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि माऊलींसोबत हे वारकरी सुद्धा विठ्ठल भेटीचं स्वप्न डोळ्यांमध्ये घेऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आळंदीपासून देहूपासून सुरू झालेला हा प्रवास सध्या पुणे शहरामध्ये येऊन ठेपलाय आणि पुणे शहरापासून हा पुढचा प्रवास खूप मोठा असणार आहे. मात्र पुणेकर ही सज्ज आहेत पुण्यामध्ये ह्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी. वारकरी संप्रदाय ह्या गेले कित्येक 800-900 वर्ष जुनी ही प्रथा आहे. खरं तर डोक्यावर तुळशीची माळ आणि हातामध्ये वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा, डोक्यावरती पांढरी टोपी आणि गळ्यामध्ये तो अडकवलेला पांढरा फेटा. खरं तर वारकरी संप्रदाय हा गेले कित्येक वर्ष झालं महाराष्ट्राची ही संस्कृती जपत आलाय आणि आज ही संस्कृती कायम आहे. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री संत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची पालखी याही वर्षी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतीये. सध्या आपण हे लाईव्ह पाहू शकता.